मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आकर्षित करणारा संदीप वाडन फाउंडेशन आणि त्यांच्या माध्यमातून हे आकर्षित करणारे युनिक हे भगवमय वातावरण अर्थातच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहतोय। बघा जयू डेडिकेट करतोय संकेतला, संकेत आपण देखील यायचंय। 6 चेंडू 10 धावांची गरज असताना संकेतनं सामना डिफेंड केला आणि त्या बळावर मान्यवर आहेत ओम साई मोटर्सचे सर्वे सर्वा अर्थातच सुनील गुप्ता आणि सुदेश यादव साहेब, दोघांना मी विनंती करतोय साहेब आपण दोघांनी यायचंय। आपल्या शुभ हस्ते नमो स्पोर्ट्स आणि त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आकर्षित करणारा आणि युनिक मेडल देखील आहे। हा साऱ्या गोष्टी देऊन या ठिकाणी जयेश बनसोडे आणि संकेतचा गौरव केला जातोय। पुढील येणाऱ्या वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। हार्डलक टीम डीएनसीसी आपल्याला देखील पुढील वाटचालींसाठी संपूर्णतः आयोजकांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील। महिला वर्ग आता येतोय खऱ्या अर्थानं जेकेसीसी आता घरच्या मैदानामध्ये आज पुन्हा एकदा ती डिफिकल्ट टास्क आहे। नवापूर नगरीतील हितांश क्रियांश जसा सामना चालू होईल त्यावेळेला कौस्तुभजी मेहर मायक्रोफोनवर जोडले जातील। त्या अगोदर ऐकूया डीजेची छोटीशी धून। मॅच नंबर 3 मध्ये आपण आहोत। जेकेसीसी अर्नाळा होम टर्न आणि त्यांच्या समोर हितांश क्रियांश 11 नवापूर। मागील 2 मॅच आपण रफ अँड टफ, मागील मॅच 28 धावांचा बचाव या मैदानावर झाला, त्या अगोदर 34 धावांचा बचाव। म्हणजे पहिल्या इनिंगच्या आतापर्यंत खेळामध्ये पहिल्या 2 मॅचच्या खेळामध्ये पहिल्या इनिंग मध्ये जो कोणी खेळ केलाय तो संघ विजयी झालाय। आगाजी संघ 33 धावा बनवल्या, 33 धावांचा बचाव। प्ले बॉयज फुलपाडा संघ या संघानं 27 धावा बनवल्या, 28 धावा बनवल्या आणि त्या धावांचा बचाव। तिसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत। 2 संघांनी टॉप 6 मध्ये बाजी मारले। पहिला संघ टीम आगाशी, दुसरा संघ प्ले बॉयज फुलपाडा। तिसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत। होम टर्न जेकेसीसी अर्नाळा आणि त्यांच्या समोर हितांश क्रियांश 11 नवापूर। रानोबा इव्हेंट्सचे मालक विजय भोईर साहेब आपण विनंती की आपण मुख्य मंचावर स्थान बनवा। आपलं हार्दिक स्वागत या जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026 च्या वतीनं। चला मॅचला होते सुरुवात। सलामरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। एका बाजूला संदीप किनी सांडी, दुसऱ्या बाजूला कर्णधार सिद्धार्थ राय आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या षटकामध्ये सिद्धार्थ डोकेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय। पाहूया मॅच नंबर 3 ला होते सुरुवात। यस पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर। या पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर मध्ये मागील 2 दिवसांमध्ये बरेच संघ दडपणामध्ये आल्यात, बरेच संघ वरती गेल्यात। आता या दडपणामधून येत असताना पाहूया सुपर 12 ची कहाणी आपल्यापर्यंत काय सांगू इच्छिते। चला मॅचला होती सुरुवात। सिद्धार्थ डोके बॉलिंग ट्रॅक वर रेडी आहेत। पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर। पहिलं षटक स्ट्राइक एंडला संदीप किनी सांडी। ओ पहिला बॉल आतमध्ये येणारा बॉल आणि हलक्या हाताने सन्मान दिलाय। सिंगल झाले कंप्लीट। 1 वर 0
या आतापर्यंत सुरुवात इनिंगला झाली सुरुवात. जय केसीसी अर्नाळा कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त खेळ. समोर हितांश क्रियांश लबेन नवापूर लगातार 2 सामने जिंकून सुपर 12 मध्ये दाखल झाले होते. आता पाहूया समोर खेळायचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड. चेंडूला अडवलंय आणि अडवलं नव्हे तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. दुसरा डॉट. पहिल्यावर सिंगल. चॅलेंजिंग ओव्हर. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा आणि अंतिम दिवस. जय केसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026 चा थरार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 3 चेंडूची कहाणी 2 धाबा धावपलकावरती आहेत. चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी 8 झाल्या तर 2 प्लस, नाही झाल्या तर 2 मायनस. ही चॅलेंजिंग ओव्हरची पॉवर प्लेची कहाणी आहे. पुढचा बॉल बॅकवर्डला गेले. जागा बनवण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आलाय. आणखीन एक डॉट. आणखीन एक डॉट नव्हे तर विकेट. नॉन स्ट्राईक हँडला रनआउटचं रूपांतर कर्णधार कॅप्टन बाद. पहिला धक्का गॉन. टाकुटचे चला. दुसरं षटक. संदीप किनी सांडीला इकडे उभं राहणं फार गरजेचं असणार आहे. इकडे बॅटिंग करणं फार गरजेचं असणार आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग. दुसऱ्या षटकामध्ये मुंडा आल्यात. पहिला बॉल. ओ पहिला बॉल खूप चांगला बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिला डॉट. 1 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल. मोठा पटका मारायचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला. फेकी नाहीये. सिंगल कंप्लीट. हितेश बालीने परवाच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी जो काही खेळ केला होता तो सर्वांच्या मनाला भावणारा होता. इकडून तो खेळ करावा लागणार आहे. बॅटिंग करावी लागणार आहे. धावा धावपल करता येत नाहीयेत. दबदबा पूर्णपणे होम टर्मने घरच्या मैदानावर बनवलाय. पहिल्या षटकामध्ये डोक्याचं षटक फक्त 1 धाव. दुसऱ्या षटकामध्ये आला त्यावेळेला 2 चेंडूची कहाणी. 2 वर 1. पुढचा बॉल. ओ वेगवान बॉल. वेगवान बॉल. हलक्या हाताने कट केलं होतं चेंडूला आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 3 धाबा धावपलकावरती आहेत.
3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. जमेची बाजू काय आहे? मोमेंटम JKCC अर्नाळाच्या बाजूनी आहे. ओ यावेळी हलक्या हाताने सन्मान दिलाय आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. आलेल्या सर्व महिलांचे हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. सर्व महिलांना विनंती आहे की आपण डगआउट्स मध्ये जाऊन बसायचं आहे. मॅच कडे बोलूया. पुढचा बॉल मुन्ना समोर बाली, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गट आउट. स्पानरच्या जबल पासून निघून गेला होता, लेफ्टला गेला, त्या कारणानं सिंगल आले. आणि आणखीन एक सिंगल धावफलक पाहूया. धाबा धावफलकावरती फक्त 5. शेवटचा बॉल. 5 चेंडू मध्ये 5 झाल्यात. इकडून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल, दुसऱ्या षटकातील मोठा फटका येणं गरजेचं आहे. पाहूया काय घडतंय. ओ वेगवान बॉल पाठीमागे खेळलंय. सिंगल कंप्लीट. पहिल्या 2 षटकांची कहाणी. 6 धावा झाल्यात, फक्त 6 धावा. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये किती बनणार आहेत त्या अगोदर डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया 3ऱ्या षटकामध्ये. सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. टांग वेलकम बॅक. काही क्षणासाठी खेळ थांबला होता. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात.
मॅच कडे आपण बोलणार आहोत. 7 धावा धावपल करते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक विकेट आले. हितेश आणि संदीप किनी सँडी हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. गौरव लाल्या वन्स अगेन मोठा फटका मारता प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी झाले, सिंगल कंप्लीट. मोठ्या फटक्याला भरपूर प्रयत्न करतायत परंतु फिल्डिंग इतकी पॉवरफुल आहे की दोन खेळाडूंच्या हाताला यश नाहीयेत. इतक्या दडपणामध्ये आणून ठेवलंय हितांश क्रियांश लबेन नवापूर या संघाला. पाहूया काय घडतंय. 8 झाल्यात. पुढचा बॉल, मोठा फटका समोर, चेंडूला अडवला, आणखीन एक डॉट. 3 चेंडूचा खेळ झालाय. 8 वर 1. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत, धावा येत नाहीयेत. सिंगल मध्ये सुद्धा दडपण वाढलंय, सिंगल मधून सुद्धा डॉट येत आहेत, चौकार मारतात त्यामधून सुद्धा यश येत नाहीये. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय परंतु एखादा चौकार येणं गरजेचं आहे. 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. एक मोठा प्लास डबल डिजिट मध्ये जाईल धावफलक, त्यासाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, मोठा फटका, या ओ व्हॉट अ फील्ड, वा 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 वा, शानदार फिल्डिंगचा नजारा. आपोआप टाळ्या वाजायला लागल्यात. काय जबरदस्त एफर्ट. अशा प्रकारचे फिल्डिंग पाहून आता बॅटरची डोकेदुखी वाढले. मारायचं कुठं, इतकं दडपण वाढलंय. इन ऍक्शन रिप्ले, उडता प्रणय मात्रे, ओ व्हॉट अ फील्ड. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं आणि झोकून देत असताना जवळपास ती बाउंड्रीज वाचवले. शेवटचा बॉल, 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉलवर विकेट, शेवटच्या बॉलवर आले विकेट. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 वर 2. हितांश क्रियांश लबेन नवापूर. दडपण वाढलंय. पाहूया शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कमबॅक होईल का, या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया. दीवाना हो दीवाना, श्री राम का मैं दीवाना. दीवाना हो दीवाना, श्री राम का मैं दीवाना. टांकडोजे पहिल्या 3 षटकामध्ये 10 धाबा, 3 मध्ये 10 झाल्यात. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये बॅटिंग करायची आहे. धाबा बनवायची आहेत, किमान 12 धाबा, 12 किंवा 13. त्यासाठी 2 बाउंड्रीज, 2 चौकार. हितेश बाली मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅटिंग करायची आहे, बॅटिंग करावी लागणार आहे. पाहूया काय घडतंय. प्रणय मात्रे शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. पहिला बॉल, नो बॉलवर षटकार आलाय परंतु पुढचा बॉल फ्री हिट, जागेवर उभी आहेत. फ्री हिटचा बॉल सुद्धा आपण पाहणार आहोत. त्या अगोदर हा नो बॉलचा फटका, डायरेक्टली चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि आता फ्री हिटचा बॉल. संधी आले, इतकी मोठी संधी आले. इकडून संधी गमावू नका. इकडून संधी गमावली तर धावा ज्या थांबल्यात अजून थांबतील. संधी आले, पाहूया काय घडतंय. मोठा फटका मारता प्रयत्न, झेल घेतलाय. ओ हातामध्ये चेंडू आला नाही. सिंगल कंप्लीट झाले. धाबा धावफलकावरती आतापर्यंत 12 धाबा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. अभिनव नव्याने आलेले फलंदाज. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लावला, फेकी झाले, फलंदाज बाद. आणखीन एक रनआउटच्या रूपानं बाद. गॉन. आयपीएल मध्ये वानखेडेच्या स्टेडियम वरती इतका आवाज नाही तितका जेकेसीच्या मैदानावर येतो. अभी पिक्चर है, रात को और 2 शख्स में जाएंगे तभी और मजा आने वाला है.
पहा मागील 10 दिवसाचा ग्राफ पाहिला तर एनपीएल मध्ये डिफेंडिंग चॅम्पियन होते, त्या संघाला इतक्या मोठ्या दडपणामध्ये आणून ठेवलंय. अजून संधी आहे, एखाद्या बाउंड्रीजला जावा लागणार आहे. पाहूया काय घडतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, येस ये होईल बाद. चेंडू गेला सीमारेषा पार. शिवमच्या बॅट मधून हा धमाकेदार स्ट्रोक, 4 धाबा. समुंदर गोराबा यांचा दादा मुंदर खाराबा यांचा दादा मुंदर खारा. राखीव 3 चेंडूचा खेळ झालाय, 16 धाबा. मॅचला थोडाफार ऑन करण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया पुढचा बॉल. ओ या बोली वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 17 धाबा झाल्यात. शिवम मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्या बॉलवर आली बाउंड्रीज. पुढचा बॉल यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. 18 धाबा. एखाद्या चौकाराने थोडाफार मोमेंटम, थोडाफार धावफलक पुढे गेलंय. पाहूया प्रणय म्हात्रे. शेवटचा 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. धाव फलक 18 18. किमान 24-22 तरी हव्यात. एक लो स्कोरिंग मॅचला पाहण्यासाठी एक अजून बाउंड्री हवी आहे. ऑन साइडला काढा स्ट्रोक होता, परंतु यावेळी सिंगल साठी निघून जातोय. धाव फलकावरती आतापर्यंत 19 धाव फलकावरती आहे. रन बॉलची मॅच पाहण्यासाठी अजून एक चौकार हवा आहे. 19 झाल्यात. प्रणय पलटवार करतोय, समोर एक बाउंड्री शोधतोय शिवम. शेवटचा बॉल, गोल्डन बॉल. शेवटचा बॉलवर विकेट आले. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. फलंदाज बाद. 19 झाल्यात. 20 टार्गेट सेट केलंय. होम टर्न JKCC अर्नाळा या संघासमोर हितांश क्रियांश 11 नवापूर या संघाने. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. टाकीव दोन्ही संघाचे संघनायक तेजस 11 आणि 9 स्टार विमल सिंग आल्यात. तेजस 11 कडून 9 स्टार. ओके, लॉसन सर येणार का? या 9 स्टार. हेमंत, या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. पाहूया 20 टार्गेट सेट केले. लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच ते हाय व्होल्टेज बनवावी लागणार आहे. का नाही बनवणार? मागील 10 दिवसाचा ग्राफ पाहिला तर या खेळाडूने, या टीमनं नारंगीमध्ये झालेला खेळ तो सर्वांच्या मनाला भावणार होता. डिफेंडिंग चॅम्पियन होते, तिकडे सुद्धा विसरून चालणार नाहीये. पॉवर प्लेला जर मोठं बनवलं तर त्या 20 धाबा थांबू शकतात. जरी घर मैदान असलं तरी थांबू शकतात. तुमच्याकडे इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी आले, काय करणार आहे? लेट्स सी. त्या अगोदर आपण टॉसकडे वळणार आहोत आणि लगेच दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये वळणार आहोत. हुंडा वॉरियर तेजस 11 आणि त्यांच्या समोर 9 स्टार. दोन्ही संघाचे संघनायक या. लगेच या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. त्यासाठी यस हेमंत आल्यात. लॉसन सर आपण या. चला, ब्ल्यू रिसॉर्टचे मालक धीरज पाटील साहेब यांच्याशी बसचे आपण हा टॉस आपण पाहणार आहोत. चला, 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. दुसरा इनिंगला होणार आहे सुरुवात. 20चा आहे पाठलाग. चला, मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या बाजूने आपण टॉस करणार आहोत. हुंडा वॉरियर तेजस 11 आणि त्यांच्या समोर 9 स्टार धीरज पाटील साहेब यांच्याशी बसते आपण हा टॉसचा बॉल पाहणार आहोत. चला, आपण हा अहवाल. यस विन. ओके,
टॉस जिंकलाय लसूण सर, काय निर्णय? फिल्डिंग करू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय टीम हुंडा वॉरियर तेजस 11 या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय 9 स्टार या संघाला. अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. तुर्तास 20चा पाठलाग बघूया. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज होईल का, हा सर्वांना प्रश्न लागलाय. दुसऱ्या इनिंग झाली सुरुवात, मॅच कडे आपण वळणार आहोत. हो यावेळी खूप चांगला बॉल धक 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 एका बाजूला सुरू होती बॉलला आतमध्ये घेण्याची, पण अखेरकार बॉलला अडवलं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. हे करणं गरजेचं आहे. या डॉट बॉलला येणं गरजेचं आहे. या डॉट मधून विकेट येणं गरजेचं आहे. तर थोडाफार मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकतो. थोडाफार मोमेंटम आला की तुम्ही मॅच मध्ये टर्न येऊ शकतो. मॅच मध्ये टर्न आला की तुम्ही मॅच मध्ये जिवंत राहू शकता. इतक्या गोष्टी आहेत. कारण घरचं मैदान आहे. 20 टार्गेट सेट केलंय आणि इकडून तुम्ही डिफेंडिंग चॅम्पियन या स्पर्धे अगोदर राहिल्यात. इकडून कमबॅक करावं लागणार आहे. फार मोठं कमबॅक. पाहूया लेट्स सी या मॅच मध्ये काय घडतंय. टॅप केलं चेंडूला, हातामध्ये चेंडू आलाय. फेकी थोडीशी उशिराने आली, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले आणि पहिल्या 5 चेंडूची कहाणी 3 धाबा आल्यात. खूप चांगली सुरुवात आहे. 20चा जरी पाठलाग असला तरी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये हितेश गवळी खूप चांगली सुरुवात करतात. शेवटचा बॉल, काय घडतंय? हो खूप चांगला बॉल, हलक्यासा टॅप केलं चेंडूला, सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धाबा झाल्यात. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. त्या अगोदर या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया. हिरो पेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची कडक हाय. हिरोपेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची कडक हाय. अशी भाऊची पर्सनॅलिटी, अशी भावाची पर्सनॅलिटी, त्याच्या नावात हाय क्वालिटी, म्हणून दादा बनलाय सेलिब्रिटी. त्याच्या नावात हाय क्वालिटी, म्हणून दादा बनलाय सेलिब्रिटी. सेलिब्रिटी आमचा पत्रा की टाकडूचे दुसरं षटक, पॉवर प्ले, चॅलेंजिंग ओव्हर. इकडून कल्पकला मॅच ला ऑन करण्यासाठी फार मोठी संधी आली. पाहूया पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हरला फार मोठं करावं लागणार आहे. पहिल्या षटकात 4 पाहिल्यात. 20चा बॅटलाग आहे. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय. पहिला बॉल पहिल्याच बॉलला ड्राईव्ह केलंय. सिंगल कंप्लीट झाले पहिल्याच बॉलवर. धाबा बळगावती 5 वर 0 हितांश क्रियांश नबापूर. दुसऱ्या बाजूला होमटन JKCC अर्नाळा. पाहूया 20चा पाठला की बचा. ओ व्हॉट अ बॉल. शेवटच्या आणि अंतिम क्षणाला कट केलं चेंडूला आणि कट करत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धाबा, म्हणजे धावा सुद्धा आपण बघितल्या तर 6 धाबा धावपल होते. 6 वर 0. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला कल्पकच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पॉवर प्ले सुरू आहे. चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे. पहिल्या 2 चेंडूची कहाणी फक्त 2 धाबा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल, कल्पक रेडी आहेत. 3रा बॉल पाहूया. खूप चांगला बॉल, टॅप केला चेंडूला आणि सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट. पहा दबाव नाही आहे. 20चा पाठलाग करतात. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये आला त्यावेळेला पहिल्या 3 मध्ये 3 आल्यात. त्यामुळे तितकासा दबाव नाही. ओ ये विन बाद, मोठा ब्लास्ट डाऊन द ग्राउंड. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद, प्रणय मात्रे बाद. मोठा धक्का. होमटन JKCC अर्नाळा संघाला गॉन. टाकवडूचे या प्रकारचे विकेट
या प्रकारचे डॉट बॉल कदाचित तुमचा मोमेंटम तुमच्या बाजूने घेऊ शकता. त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट षटक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिद्धार्थ डोके मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज. पाहूया विकेट आले, ब्रेक थ्रू आलाय, पॉवर प्ले सुरू आहे, चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे. टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 20 चा पाठलाग आहे. आता या 20 च्या पाठलागला आतापर्यंत इतकी चांगली सुरुवात आणि त्यामधून विकेट म्हणजे मोमेंटम दोन्ही बाजूनी आहे. 20 चा पाठलाग सुद्धा आहे, लो स्कोरिंग मॅच सुद्धा आहे, 8 झाल्यात आणि त्यामधून एक विकेट सुद्धा आले. तिसरी गोष्ट पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर सुद्धा सुरू आहे, तिकडे सुद्धा बघणं गरजेचं आहे. भरपूर गोष्टी आहेत, पाहूया आतापर्यंत काय घडतंय. 1 मध्ये 4 चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुढे गेले वेगाने आले पाठीमागून. फक्त किती धावा आल्या? 4 म्हणजे 2 धावा मायनस. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. फक्त 2 धावांचं षटक पॉवर प्लेला आपल्या बाजूने झुकवलंय आणि पहिल्या 2 षटकामध्ये धावा धावपलकरती आहेत 6. शेवटी गंभीर सर, शेवटी पिक्चर आला. पिक्चर पहिला यायला पाहिजे होता, शेवटी आलाय, काही हरकत नाही. मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅचची कहाणी पहिल्या 2 षटकामध्ये 6 झाल्यात. आता येणाऱ्या 12 चेंडू आणि 21 सुद्धा बघणार आहोत. 12-14 ये हुई ना बात, ही मॅच बनली. आता पाहूया संदीप किणी, संदीप आल्यात, सँडी समोर डोके. पहिला बॉल पाठीमागे हलक्या हाताने कट केलंय, सिंगल कंप्लीट. 20 साठी इतका मोठा संघर्ष करावा लागलाय. त्या अगोदर चर्चा झाली होती, जर तुम्ही एका षटकाला पॉवर प्लेला ऑन केलं तर मॅच मध्ये टर्न येऊ शकतो. मॅच मध्ये टर्न आलाय, पॉवर प्लेला ऑन केलं होतं कल्पकनी, त्यामुळे हा इतकासा टर्न. ओ यामुळे आतमध्ये येणारा बॉल, डॉट बॉल सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. आता इक्वेशन पहा, 10 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. 20 साठी इतका मोठा संघर्ष करावा लागलाय. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल, सँडी रेडी आहेत, ऑन साइडला खाण्याचा प्रयत्न, आणखीन एक सिंगल. त्या अगोदर उल्लेख झाला होता, 10 दिवसांचा ग्राफ पाहिला तर डिफेंडिंग चॅम्पियन आहात तुम्ही. तुमची बॉलिंग पॉवरफुल असाल तर 20 धावांचा बचाव या मैदानावर होऊ शकतो. त्या प्रयत्नासाठी ती झुंज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहूया 9-12 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ओ थोडक्यात हुकलाय. येस, चेक केलं जाणार आहे. चेक करूया. आर्या एंटरप्राइजेस 444 कटआउट स्पॅनरला चेंडू आदललाय की नाही. चेंडू जर आदलला असेल गंभीर सर 1. यस, डिक्लेअर 8-11. पाच जास्त पासला नाहीये. एका बाउंड्रीची मॅच आहे. एका बाउंड्रीजने रन बॉल इक्वेशनला मॅच येऊ शकते. ओ खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल. ही आहे ताकद, ही आहे नजाकत, ही आहे संदीप किनी. सँडीची पेशकश. आता दडपण वाढलंय.
तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये आम्हाला दबावामध्ये ठेवलं, आम्ही रेडी आहात या उद्देशाने आतापर्यंत पॉवरफुल बॉलिंग, पॉवरफुल क्रिकेट, पीवर क्रिकेट, लो स्कोरिंग मॅच, इतकी मोठे हाय व्होल्टेज पाहायला मिळते. 7-11चं इक्वेशन, सर्वात इम्पॉर्टंट बॉल एक चौकार येणं गरजेचं आहे. रेडीज मैदानाच्या आतमध्ये आहेत, एक चौकार. 7-11 शेवटचा बॉल, ऑनसाइड लागण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल, इम्पॉर्टंट बॉल, गोल्डन बॉल, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. कोलीवाड्याचा प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर, त्याचीच कृपा साऱ्यांवर, जे केसीसीच्या संघावर. टाकू तुझे मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. परवाच्या दिवशी आमच्या मंगेशी सांगितलं होतं, जे घडले ते सोडा, जे घडवायचंय त्यासाठी लढा इतकं की सर्वपणे संघर्ष केला पाहिजे. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. लो स्कोरिंग मॅचला इतकं मोठं हाय व्होल्टेज बनवलंय. 6-7 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबलंय. व्हॉट अ मॅच. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर येणारा चौकार फार मोठा धडपण कमी करणारा होता. आता मोमेंटम कोणाच्या बाजूने अजून करायला मार्ग नाहीये. एका धावेचा फासला आहे. वेल एक्सपिरियन्स. ओरम क्रिकेट मध्ये या खेळाडूने सर्वांना प्रभावित करून सोडलंय. असे अंडरआर्म क्रिकेट मध्ये सुद्धा प्रगती आणून ठेवले. करण वैतीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. इकडून हिरो बनण्याची संधी आहे. करण वैती समोर सिद्धार्थ डोके. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज. पहिला बॉल टॅप केला चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहिल्याच बॉलर सिंगल. आता 5 मध्ये 6 बनवायचे आहेत. 5 चेंडू 6 धाब्यांची गरज. दुसऱ्या बाजूला हितांश श्रेयांश नवापूर आहे. समोर जे केसीसी अर्नाळा आहे. काय घडतंय, कोण जाणार टॉप 6 मध्ये. ओ प्ले अँड मिस, प्ले अँड मिस. ये विनोबाद चेक केलं जाईल. गंभीर सर कशासाठी. चेक केलं जाणार आहे. आमच्या ऑफिशियल पंच आल्यात. डॉट बॉल. आता थोडाफार मोमेंट एकदा श्रेयांश नवापूरच्या बाजूने गेलाय. एक डॉट आलाय. ज्याची संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. आता खरी मजा येणार आहे. 4 चेंडू 6 धाब्यांची गरज. पुढचा बॉल. मोठा पटका मारता प्रयत्न. चोल्ट्रीने अडवलं चेंडूला. बॅकअप दिलाय. एक कंप्लीट. एकच कंप्लीट. धडपण सुरू होती आणि एक कंप्लीट झाले. 3 चेंडू 5 धावा. एका चेंडू पुढे जे कसे जातात. दुसऱ्या चेंडू मध्ये हितांश श्रेयांश नवापूर येते. एक्झॅक्टली करायला मार्ग नाहीये. मोमेंटम कोणाच्या बाजूने. 3 चेंडू 5 धाब्यांची गरज. सिद्धार्थ डोके रेडी आहेत. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून. गॅप शोधला, गॅप बनवला आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. चौकार, 4 धाबा.
मॅच संपलेली नाहीये. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 2 चेंडू एका धाब्याची गरज आहे. अटॅक इन फिल्डिंग लावले. या अटॅक मधून अजून पॉवरफुल अटॅक करावं लागणार आहे. एक डॉट साठी इकडून जावं लागणार आहे करणला. करणनी आतापर्यंत या नवीन हंगामामध्ये खूप चांगली बॉलिंग केली. या नवीन हंगामामधून बॉलिंग करत असताना आता शेवटी अंतिम क्षणाला एक डॉट साठी प्रयत्न करावा लागणार आहे. 2 चेंडू एका धाब्याची गरज. चर्चा करतायत हे का बाउंड्रीजने फासला मिटवला. दडपण होतं ते कमी केलं. आता दडपण समोर आहे. या दडपणामधून एक डॉट. पाहूया काय घडतंय. ओ टॅप केलं चेंडूला. टॅप केलंय आणि मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला हितांश क्रियांश 11 नवापुरा संघ स्पर्धेबाहेर आणि टॉप 6 मध्ये जाणारा आणखीन एक संघ होमटन. लगेच मैदान खाली करा. जेकेसीसी प्लीज. जेकेसीसी लगेच मैदान खाली करा. नेक्स्ट 2 टीम्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपण काही सन्मान आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत. कॅमेरामॅन येऊ दे कॅमेरा. मॅच विनिंग शॉट पहा. टॅप केलं होतं आणि टॅप केल्यानंतर तुमच्याकडे भरपूर वेळ होता तर रनला कंप्लीट करण्यासाठी. चला आपण काही सन्मान आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत. आपण काही सन्मान करतोय मुख्यमंचावर. ओम साई मोटर्सचे ऑनर सुनील गुप्ता साहेब आपण सुनील की आपण मुख्यमंच समोर या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. ओम साई मोटर्सचे ऑनर सुनील गुप्ता साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ दे इकडे. दयानंद माळी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारणार आहोत. साहेब आपण पुढे या. समोर या. दादा इकडे समोर या. ओम साई मोटार्सचे मालक सुनील गुप्ता साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर पाहतोय. दयानंद माळी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सुदेश यादव साहेब सन्मान आपण पाहतोय. त्यानंतर या सिद्धार्थ डोके मॅन ऑफ द मॅचचे हिरो. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॅटिंग आणि मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करण्यात येणार आहे. साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करायचा आहे. ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे हिरो ओम साई मोटार्सचे मालक सुनील गुप्ता साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करण्यात येणार आहे. जे मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट वाडाम फाउंडेशन सौजन्य संदीप वाडाम फाउंडेशन यांच्याकडून जे स्पॉन्सर करण्यात आलं होतं. त्यानंतर नमो स्पोर्ट्स यांच्याकडून मेडल सुद्धा या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करण्यात आलंय. ते सुद्धा देण्यात येईल. नमो स्पोर्ट्स कडून मेडल मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव केला गेलाय. नेक्स्ट 2 टीम्स अजून एक बिग बॅटल. त्यानंतर लकी ड्रॉ ओपन ची चिठ्ठी आपण आता ओपन करणार आहोत. सुनील गुप्ता साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा लकी ड्रॉ ओपनची विनरची चिठ्ठी ओपन करणार आहोत. पाहूया भाग्यवान विजेता कोण आहे. रिद्धी घरात जांभूलपाडा कोण आहे. रिद्धी घरात जांभूलपाडा
आहे का? ओ या. गुप्ता साहेब यांच्या शुभस्ते रिद्धी घरत यांना एक गिफ्ट दिलं जातंय आमच्या मुख्यमंचावर. रिद्धी घरत त्यांचा गौरव केला गेलाय. चला मॅचला झाली सुरुवात. कमेंट्री बॉक्स मध्ये हलकाचा बदल या ऐकूया नवापूरचा एक गौड आवाज मृदुल मेहर सरांना. मॅच नंबर 4 ओव्हर टू कॉम बॉक्स टाकेव. अजून आपण एक सन्मान कर